महाराष्ट्र दिन कामगार दिनाची सुट्टी आणि त्यात विकेंड जोडून आल्यामुळं सध्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक जामची चित्र दिसून येत आहे। मी सध्या आहे खालापूर टोल नाक्याजवळच्या फुटबॉल जवळ। आपण जर पाहिलं तरी समोरून मुंबईकडून येणारी वाहतूक आहे, गाड्यांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी दिसते। बाजूला फुटबॉल जो आहे या ठिकाणी देखील बरीचशी वाहनं जी आहेत ती थांबून आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं पुण्याकडे जाणारा हा रस्ता आपण लांबवर जर नजर टाकली तर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जाम झालेलं पूर्णपणे दिसून येत आहे। समोर कॅमेरामॅनला मी विनंती करेन झूम करून आपण जर पाहिलं तर आपण ती परिस्थिती म्हणजे लक्षात येऊ शकते की शेकडो वाहनं जी आहेत ती संत गतीनं सध्या पुण्याकडे मार्गस्थ होत आहेत। काही वेळापूर्वी आपल्याला माहिती आहे की खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील एक व्हिडिओ तयार केला होता की त्यांना देखील ट्रॅफिक जामचा सामना करावा लागला। मुंबई ठाण्याहून निघालेले अनेक जे वाहनधारक आहेत ते अशा पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी अडकून पडलेले आहेत। लोणावळा घाटात देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। एकंदरीतच या सगळ्या सुट्ट्या जोडून आल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये वाहनधारक ट्रिपसाठी असतील किंवा व्यक्तिगत कामांसाठी असतील, कौटुंबिक कामांसाठी असतील हे बाहेर पडलेले आहेत आणि त्यामुळंच सध्या एक्सप्रेसवेवरच्या बऱ्याच ठिकाणी वाहतुकीची कोंडी दिसून येते। महत्वाचं म्हणजे आजच मिसिंग लिंक जी आहे लोणावळा घाटातली त्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। त्याचबरोबर अनेक व्हीआयपी म्हणजेच मंत्री असतील, नेते असतील हे देखील त्या ठिकाणी जाणार आहेत। त्यामुळं बऱ्याच ठिकाणी वाहतूक पोलीस असून देखील वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट विकास खवळेसह मी संदीप राजगोळकर, खालापूर टोल नाका।